तुमच्याही मोबाईलवर असा मेसेज आलाय का की 1 एप्रिल 2026 पासून सरकार तुमचे घर आणि जमिनीचे कागदपत्र तपासणार आहे? आणि जर कागदपत्रे नसतील तर मालमत्ता धोक्यात येईल असा तो मेसेज फिरतोय. अगदी बरोबर. आज आपण याच व्हायरल मेसेजची म्हणजे थोडक्यात या अफवेची सखोल चिरफाड करणार आहोत. आपण बघणार आहोत की गृह मंत्रालयाची अधिसूचना नेमकी काय सांगते. हे खूप महत्वाचे आहे आजच्या काळात. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी तुम्हाला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. सुरुवात करूया. आजच्या या सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात आणि विशेषतः ग्रामीण भागात एक मोठी अफवा पसरली आहे की 1 एप्रिल 2026 पासून एक राष्ट्रीय जमीन सर्वे सुरू होणार आहे. हो. अधिकारी घरपोच येऊन मालमत्तेची कागदपत्रे तपासणार आहेत, असं त्या मेसेजमध्ये ठळकपणे लिहिलंय. आपल्या महसूलशाहीच्या अनेक श्रोत्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. तर सर्वात आधी मला हे सांगा की खरंच असा काही मालमत्ता तपासणीचा कायदा किंवा सर्वे येतोय का? माझ्या अनुभवातून सांगते, जेव्हा कोणतीही मोठी देशव्यापी सरकारी प्रक्रिया सुरू होणार असते ना, तेव्हा त्यासोबत अफवांचा बाजार सर्वात आधी गरम होतो. हो, ते तर आहेच. हा जो मेसेज सर्वत्र फिरतोय तो पूर्णपणे चुकीचा आणि अपूर्ण माहितीवर आधारित आहे. मुळात हा कोणताही जमीन किंवा मालमत्ता सर्वे नाही आहे. ही भारत सरकारची जनगणना 2027 ची पहिली पायरी आहे. अच्छा, म्हणजे ही जनगणना आहे तर? अगदी बरोबर. ज्याला अधिकृत आणि प्रशासकीय भाषेत हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग सेन्सस म्हणजे थोडक्यात HLO असं म्हणतात. केंद्रीय गृह मंत्रालय आणि जनगणना आयुक्त कार्यालयाची जानेवारी 2026 ची अधिसूचना जर आपण अत्यंत बारकाईने वाचली तर त्यात कुठेही मालमत्ता तपासणीचा, मालकी हक्काचा किंवा कागदपत्रे मागण्याचा साधा उल्लेखही नाहीये. बापरे, म्हणजे मेसेजमध्ये काहीही तथ्य नाही? अजिबात नाही. ही संपूर्ण प्रक्रिया जनगणना कायदा 1948च्या तरतुदींनुसार राबवली जाते. आणि या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे तर देशाची लोकसंख्या, त्यांचं राहणीमान आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधांचा सांख्यिकीय अभ्यास करणे. कोणाची मालमत्ता जप्त करणे किंवा कर लावणे हा या कायद्याचा उद्देशच नाहीये. हे ऐकून नक्कीच अनेकांना खूप मोठा दिलासा मिळेल. पण इथे एक स्वाभाविक प्रश्न असा निर्माण होतो की जर एखादा सरकारी अधिकारी दारात येऊन घराच्या रचनेबद्दल किंवा घरातील वाहनांबद्दल विचारणा करत असेल, बरोबर, तर ग्रामीण भागातील एखाद्या सामान्य शेतकऱ्याला हा आपल्या संपत्तीचाच सर्वे चालू आहे असा संशय येणं साहजिक नाही का? तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर लोकांच्या मनातली भीती पूर्णपणे अकारण आहे असं आपण कसं म्हणू शकतो? तुमचा हा मुद्दा अत्यंत रास्त आहे. लोकांचा संशय येणं ही मानवी प्रवृत्ती आहे. पण इथेच आपल्याला जनगणना कायदा 1948 चे कायदेशीर संरक्षण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कायदेशीर संरक्षण ते कसं? या कायद्यातील कलम 15 हे प्रत्येक नागरिकाला गोपनीयतेची भक्कम हमी देते. हे कलम स्पष्ट करते की जनगणनेदरम्यान नागरिकांनी दिलेली कोणतीही वैयक्तिक माहिती अत्यंत गोपनीय ठेवली जाईल. म्हणजे ती माहिती इतर कुठेही वापरली जात नाही? नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती कोणत्याही न्यायालयात, पोलिसांना किंवा इतर कोणत्याही सरकारी विभागाला पुराव्यासाठी किंवा तपासासाठी दिली जाऊ शकत नाही. अगदी प्राप्तिकर विभाग किंवा महसूल विभाग सुद्धा जनगणनेचा डेटा वैयक्तिक पातळीवर मागू शकत नाही. अरे वा, म्हणजे हा डेटा पूर्णपणे सुरक्षित असतो? होय. ती माहिती केवळ एक एकत्रित सांख्यिकी किंवा ॲग्रिगेट डेटा म्हणून धोरण निश्चितीसाठी वापरली जाते. त्यामुळे अधिकाऱ्याने घराच्या छताबद्दल विचारलं तरी त्याचा आणि मालमत्ता कराचा कायदेशीररित्या कोणताही संबंध जोडता येत नाही. हे खूपच स्पष्ट झालं आता. आपल्या महसूलशाही चॅनलचा उद्देशच हा आहे की अशा कायदेशीर गुंतागुंती सोप्या भाषेत उलगडून सांगणे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बरेच लोक असा विचार करत असतील की जनगणनेचे नेमके वेळापत्रक कसे चालते. जर जनगणना 2027 ची आहे तर मग 2026 मध्येच हे सगळं का सुरू होतंय? हे समजून घेण्यासाठी आपण काही क्विक फॅक्ट्स म्हणजे जलद तथ्यांवर नजर टाकूया. जनगणनेचे प्रामुख्याने 2 मोठे टप्पे असतात. पहिला टप्पा ज्याची आपण आत्ता चर्चा करतोय तो हाऊस लिस्टिंग आणि हाऊसिंग सेन्सस. जो एप्रिलमध्ये सुरू होतोय. अगदी बरोबर.
हा टप्पा 1 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या 6 महिन्यांच्या कालावधीत चालणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक राज्याला या 6 महिन्यांच्या खिडकीतून आपापल्या सोयीनुसार फक्त 30 दिवसांचा कालावधी ठरवून हे घरमोजणीचं काम पूर्ण करायचे आहे. आणि मग दुसरा टप्पा कधी असणार? दुसरा टप्पा, ज्याला आपण मुख्य लोकसंख्या म्हणतो, तो प्रत्यक्ष फेब्रुवारी 2027 मध्ये होईल. आणि याची एक अतिशय तांत्रिक आणि महत्त्वाची संकल्पना आहे. ती म्हणजे संदर्भ तारीख, म्हणजे रेफरन्स डेट. ही तारीख 1 मार्च 2027 अशी निश्चित करण्यात आली आहे. माफ करा, मध्येच थांबवतो, पण ही रेफरन्स डेट म्हणजे नेमकं काय? त्याचा सामान्य माणसाशी काय संबंध? खूप छान प्रश्न आहे. जनगणनेमध्ये रेफरन्स डेट ही अत्यंत कळीची संकल्पना असते. 1 मार्च 2027 ही संदर्भ तारीख असण्याचा अर्थ असा की 1 मार्च 2027च्या मध्यरात्री 12 वाजता भारताची लोकसंख्या नेमकी किती होती याचा तो अचूक आकडा असतो. म्हणजे त्या एका विशिष्ट वेळेचा फोटो काढल्यासारखं. अगदी तसंच. उदाहरणार्थ समजा एखाद्या कुटुंबात 28 फेब्रुवारी 2027 रोजी रात्री 11 वाजता बाळाचा जन्म झाला तर त्या बाळाची नोंद जनगणनेत होईल. पण जर बाळाचा जन्म 1 मार्चच्या सकाळी झाला तर ते मोजलं जाणार नाही. बरोबर. तांत्रिकदृष्ट्या त्या बाळाची नोंद त्या जनगणनेत होणार नाही, कारण संदर्भ तारखेच्या मध्यरात्री ते बाळ अस्तित्वात नव्हते. हेच मृत्यूच्या बाबतीतही लागू होते. असा हा अत्यंत सूक्ष्म आणि काटकोर नियम असतो. बापरे, इतक्या सूक्ष्म पातळीवर हे काम चालतं. हे खरंच खूप रंजक आहे. होय. आणि यात अजून एक ऐतिहासिक फॅक्ट असा आहे की 1881 पासून सुरू झालेल्या या प्रक्रियेतील ही आपल्या देशातील 16वी जनगणना असणार आहे. ही भारताची पहिलीच पूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. डिजिटल जनगणना? पुन्हा एकदा थांबवतोय, पण डिजिटल जनगणना म्हणजे नेमकं काय? अधिकारी कागद आणि पेनऐवजी टॅब घेऊन येतील असं का? हो, अधिकाऱ्यांकडे विशेष ॲप असलेले टॅबलेट किंवा स्मार्टफोन असतील. पण यात एक अत्यंत व्यावहारिक अडचण अशी आहे की ग्रामीण भागात किंवा अगदी शहरातही बऱ्याचदा नोकरीनिमित्त लोक दिवसा घरी नसतात. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचे प्रश्न असतात. अशा वेळी हे डिजिटल मॉडेल कसं काम करणार? नागरिक स्वतःची माहिती ऑनलाईन देऊ शकतात का? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला. नेटवर्क नसताना हे ॲप ऑफलाईन मोडमध्येही काम करेल. आणि तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारलात की लोक घरी नसतात, त्यावर एक अतिशय क्रांतिकारी उपाय आणला आहे. तो म्हणजे स्वगणना, किंवा ज्याला आपण सेल्फ एन्युमरेशन म्हणतो. अरे वा, म्हणजे नागरिक स्वतःच माहिती भरू शकतात? होय. जे नागरिक स्मार्टफोन आणि इंटरनेट हाताळू शकतात त्यांच्यासाठी ही मोठी सुविधा आहे. ते स्वतःच्या कुटुंबाची माहिती स्वतःच ऑनलाईन भरू शकतील. ही तर खूपच चांगली सोय आहे. पण हे नेमकं कसं करायचं याची काही ठराविक पद्धत आहे का? नक्कीच आहे. या प्रक्रियेची मी एक साधी स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट सांगते. ती सर्वांनी नीट समजून घ्यावी. सांगा. पहिली स्टेप, प्रत्यक्ष घरगणना सुरू होण्यापूर्वी साधारण 15 दिवस आधी तुम्हाला जनगणनेच्या अधिकृत पोर्टलवर किंवा मोबाईल ॲपवर नोंदणी करायची आहे. ठीक आहे, पोर्टलवर नोंदणी करायची. दुसरी स्टेप, तिथे विचारलेली तुमच्या घराची, मूलभूत सुविधांची आणि कुटुंबाची माहिती स्वतः भरायची आहे. आणि शेवटची स्टेप? तिसरी स्टेप, माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स क्रमांक किंवा पावती मिळेल. ती जतन करून ठेवायची आहे. जेव्हा अधिकारी तुमच्या घरी येतील तेव्हा फक्त तो रेफरन्स क्रमांक त्यांना दाखवला की तुमचं काम संपलं. म्हणजे पुन्हा सर्व उत्तरे द्यायची गरज नाही? अजिबात नाही. त्यांना तो क्रमांक ॲपमध्ये टाकल्यावर तुमचा भरलेला डेटा दिसेल. वेळ आणि श्रम वाचवणारी ही अत्यंत पारदर्शक पद्धत वाटतीये. ही टीप ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः ऑनलाईन माहिती भरणार का? कमेंटमध्ये सांगा. पण आता आपण परत त्या मुख्य गैरसमजाकडे येऊया. ज्या टप्प्याला लोक जमीन सर्वे समजत आहेत, त्या हाऊस लिस्टिंग टप्प्यात अधिकाऱ्यांकडून नेमके कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत? चला सविस्तर बघूया. या पहिल्या टप्प्याचा मुख्य उद्देश हा देशातील घरांची स्थिती आणि मूलभूत सुविधांचा आढावा घेणे हा आहे. यात अधिकाऱ्यांकडून अंदाजे 33 ते 34 प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न कसे असतील? हे प्रश्न पूर्णपणे तुमच्या राहणीमानावर आधारित असतील. उदाहरणार्थ, घराची रचना कशी आहे, घर कच्चे आहे की पक्के आहे, पिण्याचं पाणी कुठून येते, घरात वीज कनेक्शन आहे का, स्वयंपाकासाठी कोणते इंधन वापरले जाते. अच्छा, म्हणजे सर्व बेसिक माहिती? हो. याशिवाय इंटरनेट कनेक्शन आहे का, घरात कोणती वाहने आहेत, कुटुंबातील सदस्यांची संख्या किती आहे, एवढीच मूलभूत माहिती यात गोळा केली जाते. इथेच तर खरा गैरसमज निर्माण होतो. लोकांचा असा समज आहे की या जमिनीचे कागदपत्र मागितले जातील. हा गैरसमज
कुठून निर्माण झाला असावा? हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आज ठामपणे फोडायचा आहे. मी अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छिते की या हाऊस लिस्टिंग प्रक्रियेचा आणि जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रांचा, भूअभिलेखांचा किंवा 7/12 उताराचा काडी मात्र संबंध नाही. म्हणजे अधिकारी 7/12 मागणार नाहीत? जनगणना अधिकारी तुम्हाला तुमचा 7/12 दाखवा, खरेदी खत दाखवा किंवा मालमत्तेची कागदपत्रे द्या असं अजिबात विचारणार नाहीत. लोक या जनगणनेला महसूल विभागाच्या इतर सर्वेक्षणांशी जोडत आहेत. तिथेच मोठी गल्लत होते. म्हणजे महसूल विभागाचे सर्वे आणि हा जनगणनेचा सर्वे पूर्णपणे वेगळे आहेत. हे दोन्ही सरकारचेच सर्वे नाहीत का? हे दोन्ही सरकारचेच उपक्रम असले तरी त्यांचे उद्दिष्ट आणि कायदे पूर्णपणे 100% वेगळे आहेत. बघा, उदाहरणार्थ केंद्र सरकारची स्वामित्व नावाची एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत गावठाण क्षेत्राची ड्रोनद्वारे मोजणी केली जाते आणि लोकांना प्रॉपर्टी कार्ड दिले जाते. हो, स्वामित्व योजनेबद्दल आपण ऐकलं आहे. ते महसूल विभागाचे सर्वे असतात. तिथे कागदपत्रांचा संबंध येतो. पण जनगणना ही केंद्रीय गृह मंत्रालयाची प्रक्रिया आहे. जनगणनेत जर तुम्ही सांगितलं की हे घर माझं आहे, तर अधिकारी मालकी हक्काचा पुरावा मागत बसत नाही. मालकी हक्क प्रस्थापित करणे हे जनगणनेचं कामच नाही. हे स्पष्टीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक सोशल मीडिया पोस्टनी याला जमीन घर राष्ट्रीय सर्वे असं चुकीचं नाव देऊन विनाकारण घबराट पसरवली आहे. लोक विचार करतायत की सरकार जमिनी हडपण्यासाठी किंवा नवीन टॅक्स लावण्यासाठी माहिती गोळा करत आहे. हेच तर दुर्दैव आहे. अफवा किती घातक पद्धतीने पसरू शकतात याचं एक उदाहरण देते. एक किस्सा पाहूया. काही वर्षांपूर्वी एका राज्यामध्ये अशीच एक विचित्र अफवा पसरली होती की जे लोक जनगणनेत माहिती देतील त्यांचं रेशन कार्ड बंद होईल किंवा टॅक्स बसेल. बापले, मग काय झालं? याचा परिणाम असा झाला की जेव्हा बिचारे सरकारी शिक्षक आणि कर्मचारी जनगणना अधिकारी म्हणून गावात गेले तेव्हा लोकांनी घराचे दरवाजेच आतून बंद करून घेतले. काहींनी तर अधिकाऱ्यांना गावातून हाकलून लावले. अरे रे, यात नुकसान कोणाचं झालं? गरिबीची अधिकृत नोंदच सरकार दरबारीत झाली नाही आणि त्याचा थेट फटका म्हणजे पुढची 10 वर्ष त्या गावाला विकासाच्या योजनांपासून, नवीन शाळा आणि दवाखान्यांच्या निधीपासून वंचित राहावं लागलं. किती भयानक वास्तव आहे. म्हणजे एका चुकीच्या मेसेजची केवढी मोठी किंमत त्या संपूर्ण गावाने मोजली. तुमच्या गावात अशी समस्या किंवा अफवा आहे का? समस्या कमेंटमध्ये लिहा. लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. अगदी बरोबर. म्हणूनच आपण सजग राहिलो पाहिजे. जेव्हा जनगणना अधिकारी दारी येतील तेव्हा सगळ्यात आधी नम्रपणे त्यांचे ओळखपत्र तपासा. ते अधिकृत कर्मचारी असल्याची खात्री झाल्यावर त्यांना अचूक माहिती द्या. ते जे काम करत आहेत ते आपल्याच भल्यासाठी आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय शिकलो याचा एक छोटासा रिकॅप घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणारा सर्वे हा जमिनीचा सर्वे नसून ती जनगणना 2027 ची पहिली पायरी आहे. होय, ज्याला हाऊस लिस्टिंग म्हणतात. दुसरं म्हणजे यात कोणाकडेही कोणताही 7/12, खरेदी खत किंवा जमिनीचे कागदपत्र मागितले जाणार नाहीत. आणि तिसरं म्हणजे नागरिक स्वतः ही माहिती अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन भरू शकतील. अगदी अचूक. जर कोणाला खरी माहिती तपासायची असेल तर थेट भारत सरकारच्या censusindia.gov.in आणि pib.gov.in या अधिकृत वेबसाईट्सला भेट देणं सर्वात उत्तम. तुम्ही अगदी नेमकं सांगितलं. शेवटी मला फक्त एवढंच सांगायचंय की जनगणना ही केवळ कागदी घोडे नाचवण्याची प्रक्रिया नाहीये. ती आपल्या भारतीय लोकशाहीची सर्वात भक्कम आधारशिला आहे. हो, हे खूप महत्त्वाचं विधान आहे. यातून मिळणाऱ्या अचूक माहितीवरच आपल्या देशाच्या भविष्यातील विकासाच्या दिशा ठरत असतात. गावात पाण्याची गरज किती आहे, वीज किती लागणार आहे, आरोग्याच्या सुविधा पुरेशा आहेत का, या सर्व धोरणात्मक योजना जनगणनेच्या माहितीच्या आधारे आखल्या जातात. त्यामुळे चुकीच्या अफवांमुळे ती बदनाम होऊ देऊ नका. सत्य माहिती समजून घ्या आणि भीती पसरवणाऱ्यांना रोखा. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. आजच्या या सखोल चर्चेतून नक्कीच अनेकांच्या मनातील भीती दूर झाली असेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. नक्कीच सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओसाठी विषय सुचवण्याचं आवाहन आम्ही करतोय,
तोपर्यंत आपल्या महसूलशाहीच्या अधिकृत व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. तिथेही आपण अशीच महत्त्वाची माहिती देत असतो. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, माहिती पसरवणं गरजेचं आहे. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.